हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी एक बनवत आहे दुधी भोपळ्याची भाजी, जी की प्रत्येक घरामध्ये बनत असेल की नाही माहीत नाही, परंतु आम्ही अशीच बनवतो. तर इथे मी घेतलेला आहे एक दुधी भोपळा, जो धुवून घेऊन आपण त्याची साल काढून घ्यायचा आहे. आणि इथे मेन इन्ग्रेडियंट आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे हिरवे मूग, जे भाजून आपल्याला या भाजीमध्ये टाकायचे आहेत. तर इथे मी भोपळ्याची साल काढून त्यामधले बी, जर जास्त भोपळा तयार झालेला असेल तर त्याच्यामधले बी काढून आपण चिरून घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. इथे मसाल्यासाठी आपल्याला लसूण 7 ते 8 पाकळ्या आणि हिरव्या मिरचींचे तुकडे, हिरव्या मिरच्या जसे आपल्याला तिखट कमी तिखट कशी हवे असेल तसं, आणि कोथिंबीर. तर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि इथे मी भोपळा चिरून घेत आहे. तर भोपळा आतून जर जास्त झालेला असेल तर त्याचे बी आपल्याला काढायचे आहेत इथे. तर मी इथे बी काढून घेत आहे. आणि छोटे छोटे जसे आपण बटाट्याचे काप करून घेतो तसेच आपल्याला इथे काप करायचे आहेत. मैत्रिणींनो, दुधी भोपळ्याची भाजी खायला शक्यतो कोणालाच आवडत नाही, त्यामुळे आपण वेगवेगळे प्रकार करून पाहतो दुधी भोपळ्याचे. तर आजची ही भाजी नक्की ट्राय करा. आम्ही अशीच बनवतो. हिरवे मूग गरम करून त्याचे हिरवे मूग आपल्याला भाजीमध्ये टाकायचे आहेत. तर इथे मी दुधी भोपळा चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेत आहे. यासाठी मी कुकर घेतलेला आहे, कारण हिरवे मूग लवकर शिजत नाही, त्यामुळे मी कुकरमध्ये ठेवणार आहे भाजी शिजण्यासाठी. तर मी ते कुकर घेतलेला आहे आणि 1 ते 2 चमचे आपल्याला भाजीसाठी तेल वापरायचं आहे. आणि जिरी मोहरीची फोडणी दिल्यानंतर मग आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये ॲड करायचा आहे, जो की आपण मगाशी बनवून घेतलेला आहे. इथे मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. जिरी मोहरी आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे आपल्याला. हिरवी मिरचीचा ठेचा ॲड केल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हा मसाला. आणि मग यामध्ये हिरवे मूग टाकायचे आहेत. मी ते मूग अगोदरच भाजून घेतलेले आहेत, तर तुम्ही छान तेल न टाकता भाजून घ्यायचे आहेत मूग. आणि मग त्यानंतर
दुधी भोपळा आणि मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. भोपळा थोडासा होता त्यामुळे मुगाचं प्रमाणही मी तेवढंच घेतलेलं आहे. हळद, मीठ आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट इथे टाकायचा आहे आपल्याला भाजी फोडणी करताना. थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे कारण हिरवी मिरची जास्त घेतली नव्हती मी. मैत्रिणींनो, जर तुम्हाला या चॅनलच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करत जा आणि कमेंटही करायला विसरू नका. आणि हे छान परतून घेऊन आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये भोपळा शिजतो, तसेच हिरवे मूगही शिजतात. जर आपण ही भाजी कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये करायला घेतली तर हिरवे मूग लवकर शिजत नाहीत. त्यामुळे कुकरमध्ये शिजायला मी ठेवलेली आहे ही भाजी. इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. इग्नोर माय हँड, कारण ते तेल भाजलेलं आहे मला हातावरती. तुम्ही ही भाजी सुक्कीही करू शकता किंवा जरासा रस्साही करू शकता. तर मी इथे जास्त पाणी ॲड केलेलं आहे कारण जरासा रस्सा करायचा आहे भाजीचा मला, त्यामुळे. तर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला ही भाजी शिजून कुकरमध्ये तयार होते. भाकरी बरोबर खूप छान टेस्ट येते या भाजीची. तर मैत्रिणींनी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका. तर पाहू शकता मैत्रिणींनो, इथे कोणताही फिल्टर वगैरे लावलेला नाही. तर तुम्ही पाहू शकता की नॅचरल भाजी कशी तयार झालेली आहे. विदाऊट फिल्टर मी सगळे व्हिडिओ तयार करत असते. तर पाहू शकता हिरवे मूगही शिजलेले आहेत. तर व्हिडिओला कमेंट, लाईक जरूर करा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असा सपोर्ट राहू द्या.